तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। जसं की आपण पाहतात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाची भूमिका आहे। शेतकऱ्यांचे नवीन वर्ष खरंच गोड व्हावे या उद्देशाने सरकारने थेट 4 वेगवेगळ्या योजनांचे पैसे एकत्रितपणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता विशेष म्हणजे हे पैसे 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी खात्यावर येणार आहेत। यामुळे वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून ग्रामीण भागातील आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे। आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय आहे हे समजून घेऊ। या 4 योजनांचे एकत्रित फायदा तब्बल 42,000 रुपयाचा असून हे संपूर्ण पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावर 1 जानेवारी 2026 रोजी जमा होणार आहेत। म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांचे तोंड गोड करण्याची पूर्ण तयारी सरकारने करून ठेवलेली आहे। शेतकऱ्यांना आनंद देण्यासाठी आणि वर्षाची सुरुवात चांगली झाली पाहिजे यासाठी हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्रितपणे अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे नवीन वर्षात शेतकऱ्यांचा आनंद 4 पटीने वाढणार आहे मित्रांनो। तर बघा, 1 जानेवारीला राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 4 वेगवेगळ्या योजनांचे पैसे एकाच वेळी एकत्रितपणे 42,000 रुपये एकाच वेळी जमा होणार आहेत। त्यामुळे ग्रामीण भागात नवीन वर्षाची सुरुवात दिलासादायक आणि आनंदाची होईल। आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार। जे शेतकरी नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा योजना, नुकसान भरपाई किंवा कर्जमाफी यासारख्या योजनांसाठी पात्र लाभार्थी आहेत, अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर या 4 योजनांचा एकत्रित फायदा दिला जाईल। तर शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांचे नवीन वर्ष शक्य तितकं दिलासादायक आणि गोड व्हावे हाच यामागचा मुख्य उद्देश आहे। म्हणून मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर या सर्व 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला असून आता ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना यांचा लाभ मिळतो किंवा जे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरतात, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आणि दिलासादायक बातमी असणार आहे मित्रांनो। तर बघा, तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार 1 जानेवारीला राज्यातील निवडक 14 जिल्ह्यांमध्ये या 4 योजनांचा एकत्रित फायदा म्हणजे तब्बल 42,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा केले जातील। याशिवाय निवडणुकीमुळे थांबलेला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील 1 जानेवारी 2026 रोजी देण्याचा मुहूर्त ठरवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर PM किसान योजनेचा पुढचा हप्ता सुद्धा याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी एकामागून एक आनंदाच्या बातम्या मिळणार असून ग्रामीण भागातील नव्या आशेचे वातावरण तयार झालेले आहे। तर मित्रांनो, आता नीट समजून घेऊया। वेगवेगळ्या 4 योजनांचा मिळून एकूण फायदा 42,000 रुपये असून ही संपूर्ण रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे। आतापर्यंत काय होतं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वेळेवर मिळत नव्हता, PM किसानचा पैसा देखील बऱ्याच उशिरा येत होता आणि पीक विम्याचा प्रश्न तर गेली 3 वर्ष लांबलेलाच होता। पण आता सरकारने ठाम निर्णय घेतला असून शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात आनंदाची व्हावी म्हणून या 4ही योजनांचे पैसे एकाच वेळी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील। या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 52 लाख शेतकरी बांधवांच्या नवीन वर्ष पहिल्याच दिवशी पूर्णपणे गोड होणार आहे। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, हे पैसे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर येणारच असं नाही। त्यामुळे आता प्रश्न तयार होतो की नेमके कोणते शेतकरी या रकमेसाठी लाभार्थी असणार आहे। पुढे आपण ते सविस्तरपणे समजून घेणार आहोत। आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेमके कोणते शेतकरी या रकमेपासून वंचित राहणार आहे आणि कोणती 14 जिल्ह्यांमध्ये 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या निमित्ताने हे पैसे खात्यावर जमा होतील, हे संपूर्ण जाणून घेणे सुद्धा खूप गरजेचं आहे। कारण सरकारकडून तो GR काढण्यात आला असून फक्त या 14 जिल्ह्यांसाठी लागू झालेला आहे। यामागचं मुख्य कारण म्हणजे
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत आहे आणि त्यांचा संपूर्ण डेटा सरकारकडे उपलब्ध आहे। यासोबतच नवीन वर्षाच्या सुरुवातीला घेतलेला आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे कर्जमाफी बद्दल नेमकं काय ठरलं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तसेच पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 1 जानेवारीला नेमका कुठल्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार हे सर्व तपशील पुढे स्पष्टपणे सांगणार आहे मी। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहण्याचा आहे आणि तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, हे सर्व पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता, पीक विम्याची रक्कम, कर्जमाफीचा लाभ आणि अतिवृष्टीची मिळणारी नुकसान भरपाई हे सगळे फायदे 1 जानेवारीला एकत्रितपणे दिले जाणार आहे। त्यामुळे कोण पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांना लाभ भेटणार आहे हे समजून घेणं सुद्धा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं। आता बघा पहा, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचे नवीन वर्ष खरोखरच गोड होणार आहे। आज सकाळीच पेपरमध्ये मोठी खुशखबर आली। सरकार शेतकऱ्यांना नवीन वर्षाचा पहिल्या दिवशी 100% खुश करणार आहे। यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला गेला। या बैठकीत तब्बल 15,000 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आणि फक्त आता 1 जानेवारी येण्याची वाट बघावी लागेल। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांसाठी नवीन वर्ष 4 पटीनं गोड होणार। त्यापैकी पहिली पद्धत म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला जाईल। हळूहळू आपण पुढील पद्धतीची माहिती सुद्धा पाहणार आहोत, ज्यामुळे या नवीन वर्षात शेतकऱ्यांचे आर्थिक आणि भावनिक समाधान एकाच वेळी होणार आहे। आता बघा मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी 4 प्रमुख मार्गाने नवीन वर्ष गोड करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे। त्यामध्ये दुसरी पद्धत म्हणजे पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता थेट खात्यावर दिला जाईल। त्यानंतर तिसरी पद्धत म्हणजे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे आणि कर्जमाफी योजना। आता चौथी पद्धत थेट नुकसान भरपाईची संबंधित आहे। जर एखाद्या शेतकऱ्याला अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई कमी मिळाली असेल किंवा मिळालीच नसेल तर ती भरपाई आता दिली जाणार आहे। आता बघा मित्रांनो, यासोबतच जे शेतकरी रेशन कार्ड धारक आहे, पिवळं किंवा केसरी कार्ड असलेल्यांनी नवीन वर्षाच्या आनंदाची बातमी सरकारकडून करण्यात आलेला आहे। मात्र लक्षात ठेवा, हा आनंद फक्त 14 जिल्ह्यांपुरताच मर्यादित राहणार आहे। या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला खालील वस्तू दिल्या जातील। तर ते खालील वस्तू जे आहे मित्रांनो, 2 किलो रवा, 3 किलो तेल, 4 किलो तांदूळ, 5 किलो गहू, 1 गॅस सिलेंडरची टाकी, ज्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात खरोखरच गोड होणार आहे तुमच्यासाठी। तर मित्रांनो, आता बघा, शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी आली। 4 प्रमुख योजनांचे पैसे आता एकत्रितपणे तब्बल 42,000 रुपये मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। पण लक्षात ठेवा, हे पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाहीत, फक्त पात्र शेतकऱ्यांना हे मिळणार आहे। 1 जानेवारी 2026 रोजी हे पैसे कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये जाऊन जमा होणार आहेत त्यासाठी GR काढण्यात आलेला आहे। याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी महिन्यात कर्जमाफी किंवा पीक विम्याचे पैसे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट जाणार नाही। याऐवजी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता आणि पीक विम्याचे पैसे फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केली जातील। म्हणजेच या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आर्थिक मदतीची सुरुवात योग्य पद्धतीने होणार आहे आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। तर मित्रांनो, महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा, याबद्दल कर्जमाफी फक्त पात्र शेतकऱ्यांसाठीच लागू होईल। सरसकट हा शब्द सरकारने काढला नसून आता लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार नाही, फक्त जे पात्र आहेत त्यांनाच मिळेल। कर्जमाफीसाठीचे काही नियम खालील प्रमाणे असतील की फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफी असणार आहे। ज्यांच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरी करत नाही यांच्यासाठी कर्जमाफी असणार आहे। ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे यांच्यासाठी कर्जमाफी असणार आहे। मित्रांनो, अशाच पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी 100% होणार आहे। कर्जमाफीची प्रक्रिया मार्च महिन्यातील अर्थसंकल्पानंतर सुरू होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपला आधार कार्ड बँकेच्या खात्यासोबत लिंक करून ठेवा, KYC पूर्ण करून ठेवा। चला तर मित्रांनो, सर्वात आधी पीक विम्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची माहिती बघूया। तुम्ही जर 2023, 24 आणि 2025 च्या 3 वर्षात पीक विमा भरलेला असेल तर त्याचे पैसे आता सरकारने मंजूर केलेले आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता आणि पीक विम्याचे पैसे 1 जानेवारीला बँक खात्यामध्ये जमा होतील। ज्या जिल्ह्यामध्ये हे पैसे थेट
बँक खात्यामध्ये जमा होतील, त्यामध्ये प्रामुख्याने खालील जिल्ह्यांचा समावेश आहे: नांदेड, नागपूर, वाशिम, गोंदिया, यवतमाळ, बुलढाणा, लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, परभणी, जालना, हिंगोली, भंडारा, नंदुरबार, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, अहमदनगर. तसेच जर ऑक्टोबर 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असेल तर त्यांची भरपाई देखील या ठिकाणी मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. नोटिफिकेशनला ऑनवर ठेवा. चला तर मित्रांनो,